हॅलो एव्हरीवन. आपल्या पोलीस भरतीमध्ये खूप वेळा असा प्रश्न विचारतो. पहा, एका किल्ल्यावर 1200 सैनिक असतील. त्यांना किल्ल्यावरील अन्न 60 दिवस पुरते. 50 दिवसांनी 800 सैनिक निघून गेले, तर उर्वरित अन्न किल्ल्यावरील लोकांना किती दिवस पुरेल? म्हणजेच काय, काही किल्ले असतील, त्या किल्ल्यावरील काही सैनिक असतील आणि त्यांच्या सैनिकांसाठी काय असणार? काही राशन वगैरे असणार. ठीक आहे, म्हणजेच काय, अन्न वगैरे असणार. आता काय होणार, काही दिवसानंतर काही सैनिक बाहेर निघून जाणार. नंतर काय होणार, जो अन्न उरलेला असेल, ठीक आहे, आता ते सैनिक निघून गेल्यावरती जे अन्न उरलेलं असेल ते अन्न किती दिवस पुरणार, असा काही प्रश्न आपल्या पोलीस भरतीमध्ये विचारला जातो. तर काय करायचं आहे आपल्याला, कशा प्रकारे हा सोप्या पद्धतीनं सॉल्व करता येईल किंवा यासाठी सिम्पलेस्ट मेथड काय असणार आहे ते तुम्हाला आज सांगतो मी. ठीक आहे, फक्त आणि फक्त 2 किंवा 3 स्टेपमध्ये आपण काय करायचं आहे, याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. तर बघा कसं काय सॉल्व करायचं आहे, याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतो मी. तर बघा मित्रांनो, काय करायचं आहे, सर्वात अगोदर आपल्याला काय लिहून घ्यायचं आहे, इकडे सैनिक. ठीक आहे, इकडे लिहायचे सैनिक आणि इकडे लिहायचे आहे दिवस. एका ठिकाणी सैनिक लिहायचा आणि एका ठिकाणी दिवस लिहायचा. आता इथं काय लिहायचं, एकूण सैनिक. ठीक आहे, इथं एकूण सैनिक आणि एकूण दिवस. किती सैनिक होते एकूण आपल्याकडे म्हणजे किल्ल्यावरती असतील 1200 सैनिक. आणि ते 1200 सैनिकांना राशन म्हणजे अन्न किती दिवस पुरणार होता, तो 60 दिवस. हे झालं. आता प्रॉब्लेममध्ये काय असणार, प्रश्नामध्ये काय असणार, एकूण सैनिकांची संख्या दिलेली असेल आणि एकूण दिवसाची संख्या दिलेली असेल की किती दिवस अन्न पुरणार, ते झालं. नंतर नंतर काय म्हटलं आहे की 50 दिवसांनी काय होणार आहे, 800 सैनिक निघून जाणार. तर निघणारे सैनिक म्हणजे जे निघणारे सैनिक असतील ते खालती लिहायचे सेकंड स्टेपमध्ये, आणि किती दिवसांनी निघतात ते इकडे लिहायचं आहे. झालं. एकूण इथं लिहायचं आहे आणि निघणारे इथं लिहायचं आहे. उरलेले दिवस खालती आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, तर कसं करायचं आहे, हे पहिली स्टेपमध्ये हे, दुसऱ्या स्टेपमध्ये हे. झालं. एकूण सैनिक, एकूण दिवस, निघणारे सैनिक हे किती दिवसांनी निघाले, दिवस, सैनिक. मग नंतर काय करायचं, इथून वजा करून घ्यायचं, मायनस करून घ्यायचं आहे सैनिकांची संख्या आणि दिवसांची संख्या. आता 1200मधून 800 गेले तर किती उरले, 400. आणि 60मधून 50 गेले तर किती उरले, 10. झालं. हे तिसऱ्या स्टेपमध्ये. नंतर काय करायचं आहे, हे फक्त लिहिण्याची पद्धत आहे. स्टेपमध्ये काय म्हणत आहो मी की तुम्हाला सर्वात अगोदर हे असं लिहायचं आहे, नंतर हे वजा करून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, सैनिक असतील ना एकूण सैनिक, यांना इथं लिहून घ्यायचं आहे. झालं. आणि इथं लिहायचं आहे एक्स. एकूण सैनिकांची संख्या इथं लिहून घ्यायची आहे, नंतर इथं करायचं एक्स. झालं. आता काय करायचं समोर, हे तिसऱ्या स्टेपमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आणि याला सॉल्व करून घ्यायचं आहे. झालं, तुमचं आन्सर निघून जाणार सिम्पलेस्ट मेथडमध्ये. आता याला तिरपस गुणाकार केल्यानंतर काय होणार, 1200 गुणिला 10 भागिले 400, हा तुमचा एक्सची व्हॅल्यू निघून जाणार. झालं. आता याला सॉल्व करा. 2 झिरोमधून 2 झिरो गेले, 4 3 12 आणि 3 गुणिले 10. ठीक आहे, किती येणार, 30. तर आपल्याकडे उत्तर किती आला, 30 दिवस. म्हणजेच काय, उर्वरित जो अन्न असेल तो सैनिकांना किती दिवस पुरणार, 30 दिवस पुरणार. ठीक आहे, हे फक्त आणि फक्त हे 2-3 स्टेपमध्ये तुमचा आन्सर निघून जाणार. सर्वात अगोदर काय करायचं आहे, सैनिकांची संख्या इकडे आणि दिवसांची संख्या इकडे लिहायची आहे. एकूण सैनिक किती होते, किती दिवस अन्न पुरणार होता. नंतर किती सैनिक निघून गेले, किती दिवसांनी. नंतर काय करायचं आहे, वजा करून घ्यायचे दिवसांची संख्या आणि सैनिकाची संख्या. समोरच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, एकूण सैनिकांची संख्या इथून लिहून घ्यायची आहे आणि इथं लिहून घ्यायचं एक्स. म्हणजे एक्स म्हणजे काय, उर्वरित दिवस. नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे, हे असं या प्रकारे, आणि नंतर काय होऊन जाणार, तुमचं दिवसांची संख्या निघून जाणार. फक्त या पद्धतीने काय करायचं आहे, आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तुमचा इझी स्टेपमध्ये काय होणार, ॲन्सर निघून जाणार. ओके, थँक्यू.